ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज हा जो टॉपिक घ्यायचा आहे हा सेकंड इयरच्या सगळ्या प्रशिक्षणासाठी आहे आणि टॉपिक आहे प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे लाभ आणि नुकसान. तर त्याला मराठीत म्हणतात आपण फायदा आणि नुकसान. तर प्रॉफिट अँड लॉस हा जो टॉपिक आहे हा सेकंड इयरच्या सगळ्या मुलांसाठी. हा टॉपिक पाहत असताना एक आपल्या लक्षात आलं पाहिजे की प्रॉफिट, लॉस, नुकसान, फायदा हे शब्द आपण नेहमी ऐकतो. हे शब्द आहे व्यवहारामध्ये शब्द आहे. आपण दैनंदिन जीवन जगत असताना जो व्यवहार करतो, काही खरेदी करतो, काही विक्री करतो, तेव्हा नुकसान झालं तर आपण लॉस झालं असं म्हणतो. पण एखादी वस्तू घेत असताना जर आपल्याला कमी पैशात मिळाली तर आपण त्याला प्रॉफिट झालं असं म्हणतो. परंतु गणिताच्या भाषेमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या व्याख्या समजून घ्यायची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. त्याची पहिली आहे जसं कास्ट प्राइस, याला म्हणतात CP. एखादी वस्तू दुकानदार जेव्हा विकत घेतो त्याला म्हणतो आपण कॉस्ट प्राइस. वस्तूचे क्रय मूल्य त्याला असं म्हटलं जातं. परंतु त्याच दुकानदाराकडून आपण एक कस्टमर म्हणून ती वस्तू विकत घेतो आणि तो दुकानदार आपल्याला विकतो, त्याला म्हणतात सेलिंग प्राइस. नाव आहे SP, याचं नाव आहे विक्रय मूल्य. तो आपल्याला विकतो. दुकानदाराने घेतलेली वस्तूची ती किंमत त्याला म्हणतात कॉस्ट प्राइस CP, आणि दुकानदाराने आपल्याला जी विकलेली आहे त्याला म्हणतो आपण सेलिंग प्राइस. हे दोन जे प्राइस आहे त्या दोन प्राइस वरती हा सगळा खेळ आहे. नंतरची व्याख्या आणि जी गोष्ट महत्त्वाची संकल्पना समजून घ्यायची ती आहे ओव्हरहेड चार्जेस. म्हणजे दुकानदार जेव्हा एखादी वस्तू विकतो तेव्हा त्याला दुकानाचा किराया, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च, कर्मचाऱ्याचा पगार, दुकानाचं इलेक्ट्रिक बिल, ह्या सगळ्या गोष्टी तो विकत असलेल्या ज्या वस्तू असते त्या वस्तूच्या किमतीमध्ये तो ॲड करतो. पण जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर या गोष्टीचा उल्लेख झाला असेल तर ओव्हरहेड चार्जेसचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. परंतु जर त्या प्रॉब्लेममध्ये, उदाहरणामध्ये याचा उल्लेख झाला नसेल तर कन्सिडर करण्याची काही गरज नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आपण प्रॉफिट हा शब्द पाहूया. प्रॉफिटचा अर्थ काय होते? प्रॉफिट म्हणजे P या ठिकाणी फायदा. तर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, म्हणजे ज्या किमतीला आपण विकतो आणि ज्या किमतीला आपण घेतो, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे आपल्याला मिळते प्रॉफिट. समजा आपण 10 रुपयाला वस्तू विकत घेतली आणि ती समजा आपण 15 रुपयाला विकली म्हणजे कोणती? सेलिंग प्राइस. घेतली ती आपण कॉस्ट प्राइस, त्या ठिकाणी आपल्याला 5 रुपयाचा फायदा झाला, तो झाला प्रॉफिट. नुकसानचा अर्थ कसा होतो? नुकसान म्हणजे लॉस, त्याला म्हणतो आपण L. CP मायनस SP, म्हणजे ज्या वस्तूला आपण वस्तू विकतो, ज्या मूल्य जे आपण असते, वस्तूचं मूल्य जे असते, जे मूल्य आपण एखादी वस्तू विकताना आपण घेत असतो त्याला आपण CP म्हणतो. पण ती वस्तू जेव्हा स्टॉकमधून किंवा खरेदीदाराकडून जेव्हा आपण घेत असतो ती किंमत जास्त असते आणि विकत असताना आपण जर कमी देत असतो आपण, CP मायनस SPचा अर्थ होते लॉस. समजा एखादी वस्तू आपण 15 रुपयाला घेतली, परंतु आपण दुसऱ्याला देत असताना, दुसऱ्याला विकत असताना ती 10 रुपयाला समजा विकली, तर आपला त्या ठिकाणी 5 रुपयाचं नुकसान झालेलं आहे, त्याचं नाव आहे लॉस. आणि आपल्याला पर्सेंटेज सुद्धा प्रॉफिट काढता येते. पर्सेंटेज प्रॉफिटमध्ये प्रॉफिट डिवाइड बाय CP, प्रॉफिट भागीला कास्ट प्राइस इंटू 100 या माध्यमात आपल्याला प्रॉफिट काढता येते, पर्सेंटेज प्रॉफिट काढता येते. त्याचबरोबर पर्सेंटेज हानी, पर्सेंटेज लॉस आपल्याला काढता येते. लॉस डिवाइड बाय CP, लॉस किती झाला डिवाइड बाय CP इंटू 100. हे आपल्याला ह्या महत्त्वाच्या जे 4 फॉर्म्युले आहेत, प्रॉफिट, लॉस, पर्सेंटेज प्रॉफिट अँड पर्सेंटेज लॉस, हे जे 4 व्याख्या फॉर्म्युले जे आहेत, जे सूत्र आहेत, या सूत्रासंबंधित एक आपण प्रॉब्लेम या ठिकाणी करून पाहूया. एक प्रॉब्लेम असा आहे, एक आदमी 1 खिलौना ₹25 में खरीदता है. एक आदमी ने 1 खिलौना 25 रुपये में खरीदता है और उसे 30 रुपये में बेच देता है, तो कितने % लाभ हुआ? म्हणजे काय झालं याचा आन्सर दिलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन आहे. याचा आन्सर दिलेला आहे 5%, 2.5%, 20% आणि 10%. आउट ऑफ 4 त्याच्यापैकी एक आपलं उत्तर परफेक्ट आहे. तर आपलं सोल्युशन करत असताना आपण जी वस्तू जी आहे
सेलिंग प्राइस किती रुपयाला आपण विकलेला आहे ते 30 रुपयाला. तर घेतला किती रुपयाला होता आपण 25 रुपयाला. म्हणजे कॉस्ट प्राइस आहे 25 रुपीज आणि सेलिंग प्राइस आहे 30 रुपीज. प्रॉफिट किती झाला मग SP मायनस CP. बघा प्रॉफिटचा फॉर्म्युला SP मायनस CP म्हणजे 30 मायनस 25 5 रुपीज प्रॉफिट झालेला आहे. आणि म्हणून याच्यावर आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट काढता येते. फॉर्म्युला कसा आहे प्रॉफिट डिवाइड बाय कास्ट प्राइस इंटू 100. प्रॉफिट झाला आहे 5 रुपये आणि कास्ट प्राइस किती होती आपली 25 रुपये गुणिले 100. 25 चे 100 5 चे 20 20% हा पर्सेंटेज प्रॉफिट आलेला आहे. हा सूत्राद्वारे आपल्याला प्रॉफिट लॉस आणि पर्सेंटेज आपल्याला प्रॉफिट पर्सेंट आपल्याला काढता येते. दुसरा एक प्रॉब्लेम आपल्याला पाहता येईल याच्यातलं. एक आदमी एक कार रुपये 1,35,000 रुपये में खरीदी. एका व्यक्तीने जी कार विकत घेतली ती किंमत किती होती 1,35,000 रुपये आणि त्याने और उसकी मरम्मत पर 25,000 रुपये खर्चा किया. उसका मेंटेनेंस किया, उसके ऊपर कितना खर्चा किया 25,000. यदि उसे इस पर 10% की हानि हुई लॉस हुआ बेचते वक्त तो उसने कितने कीमत में कार बेचा. असं प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आन्सर दिले आहे 176,000 144,000 121500 150000. हे 4 याचे आन्सर दिलेले आहे. त्याच्यातलं एक उत्तर आपल्याला कुठलं आहे ते चेक करायचं आहे काढून पाहायचं आहे. तर या ठिकाणी तो व्यक्तीने जी कार विकत घेतली याची कास्ट प्राइस किती होती 1,35,000. बघा विकत घेतली 1,35,000 रुपयाची ती कार झाली. नंतर त्याने किती रुपये मेंटेनन्स खर्च केलेला आहे 25,000. हा त्याचा मेंटेनन्स खर्च आहे. टोटल किती रुपये झाली त्याची टोटल 1,60,000 रुपये ही टोटल त्या कारची किंमत झालेली आहे. म्हणजे कार विकत घेतलेली किंमत अधिक मेंटेनन्स खर्च हा टोटल झाला 1,60,000. आता त्याने काय म्हटलं की ती कार विकत असताना त्याला 10% नुकसान झालेलं आहे. लॉस किती झालाय 10%. L 10%. पण फॉर्म्युला काय आहे कार का सेलिंग प्राइस जी ज्यांनी ती कार विकली 10% लॉसने ती आपल्याला काढायची आहे. कशी काढायची आहे कास्ट प्राइस इंटू 100 मायनस पर्सेंटेज लॉस डिवाइड बाय 100. टोटल कास्ट किती झाली आपली 1,60,000 गुणिला 100 मायनस 10% म्हणजे किती 100 मायनस 10 आणि हे 100 किती झाले 90 डिवाइड बाय 100. हे एक 2 शून्य इथे कॅन्सल झालेले आहे. 1600 इंटू 90 144,000 रुपीज इतक्या रुपयाला त्यांनी ते कार 10% नुकसानीने ती विकलेली आहे. हे या फॉर्म्युलेच्या द्वारे आपल्याला शोधून काढता येते. म्हणून अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहे प्रॉफिट अँड लॉस या संबंधी प्रॉब्लेम आपल्याला घरी करून पाहायचे आहे. याचे डिटेल्स तुम्हाला PDF फाईलमध्ये मी दिलेले आहे. PDF फाईलची जी क्वेश्चन बँक आहे ती क्वेश्चन बँक या संबंधीची आहे. त्यावरून तुम्ही सोडून पाहायचं आहे. क्वेश्चन बँक आहे त्याचे आन्सर्स आहे त्याचे सोल्युशन दिलेले आहे. याचा चांगला अभ्यास करून या प्रॉफिट अँड लॉसवरचे प्रॉब्लेम आपल्याला सोडून पाहायचे आहे. थँक्यू.